नमस्कार मंडळी, डीमार्टमधून सजावटीच्या काही वस्तू आणल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत आज शेअर करते। तर बघा, हा छोटासा लॅम्प आहे आणलेला आहे, तर ते छान प्रकाश पडते बघा। ह्याचं सेलवरती आहे आणि याची किंमत आहे 50 रुपये। तर असे दोन आणलेले आहेत। आधीला हे सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या खूप आवडतात, तर त्याने हे घेतलेलं आहे आणि छान असा प्रकाश त्याचा पडतोय। आता याचे सेल किती दिवस टिकतात माहिती नाही, पण बघूया, दिवाळीपर्यंत टिकले 2-4 दिवस तरी ठीक आहे। नेक्स्ट आहे हे कॅन्डल होल्डर, छान असं डेकोरेटिव्ह पीस आहे हा। याच्यात मध्ये कॅन्डल ठेवायचे आणि लक्ष्मीपूजन करताना वगैरे आपण हे वापरू शकतो। तर ते पण आधीने घेतलेलं आहे त्याच्या चॉईसने। जेव्हा याच्यात कॅन्डल ठेवू ना तेव्हा ते सुंदर वाटेल। तर याची किंमत आहे 150 रुपीज, 150 रुपयाला हे भेटलेलं आहे। आता गेल्या वर्षीच्या काही न वापरलेल्या पंत्या माझ्याकडे होत्या, त्यामुळे मी इतक्याच पंत्या नवीन आणलेल्या आहेत बघा। या 4 आणलेल्या आहेत, छान अशी सुंदर डिझाईन आहे। तर याची किंमत आहे 60 रुपीज, म्हणजे 15 रुपयाला एक अशी पंती आपल्याला पडलेली आहे, स्वस्तातच आहे। नेक्स्ट डेकोरेटिव्ह जो आयटम आहे ना तो मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे। हा हँगिंग करायचा आहे याला आणि याच्यामध्ये कॅन्डल ठेवू शकतो आपण। तर किती सुंदर वाटते बघा, मला ते बघता क्षणी खूप आवडलं। आणि यालावरती बघा असं हुक आहे, आपण कुठेही गॅलरीत वगैरे हे हँग करू शकतो आणि जेव्हा त्याच्यात कॅन्डल लावणं खूप सुंदर प्रकाश पडेल त्याचा, ब्ल्यू असा। तर मी हे 2 आणलेले आहेत आणि बघा किती सुंदर वाटत आहेत। तर याची किंमत आहे 79 रुपीज, म्हणजे 80 रुपयाला एक असं हे भेटलेले आहेत। याच्यात बरेच कलर्स होते, लाल, हिरवा, पिवळा, निळा असा भरपूर कलर अवेलेबल होते, पण मला हा आवडला। आता मी विचार करते कुठे लावायचं, अजून ठरवलेलं नाही, पण लावेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच। त्याच्यासोबतच आणखीन एक खूप सुंदर गोष्ट मी आणलेली आहे, ती तुम्हाला आता पुढे दाखवते। आणि या 2 गोष्टी आहेत ना आम्हाला खूप आवडल्या, जे पण मी वस्तू आणल्यात ना त्यापैकी। हे बघा, हे एक शोपीस आहे। याच्यात सुंदर असं म्हणजे कलर व्हरायटी होतेच, पण अगदी सुंदर शेपमध्ये कमळाच्या आकाराचं हे फूल आहे आणि त्याचं म्हणजे असं काचेचं आहे पूर्ण। आणि आतमध्ये याच्यात आपण कॅन्डल ठेवायची, खूप सुंदर वाटणार आहे। पूजेच्या वेळेस किंवा टिपॉयवरती वगैरे आपण हे ठेवलं ना, बाजूने फुलं ठेवली तर किती छान वाटेल बघा। आणि खूप जाड आहे, म्हणजे मी तर म्हटलं की हे कितीही वर्ष टिकेल जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वापरलं ना। खूप जाड आहे, थिकनेस त्याचा जो आहे ना, आणि हेवी देखील तितकंच आहे। खूप चांगली क्वालिटी वाटली मला। तर याची किंमत आहे 200 रुपये, 199 रुपीजला मला हे भेटलेलं आहे आणि याच्यातही भरपूर कलर होते। हा फ्लॉवर पॉट दाखवायचं मी विसरून गेले, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे मी शूट केलेला आहे। तर हा प्लास्टिकचा फ्लॉवर पॉट आहे, मला इतकं काही आवडला नव्हता, पण मला हवाच होता, एक घ्यायचा होता। 99 रुपीज याची किंमत आहे। लुकवाईज ठीक आहे, पण हातात घेतल्यानंतर क्वालिटी कळते। पण बघा, जेव्हा मी फुलं वगैरे याच्यात ठेवले ना तेव्हा खूप ते सुंदर वाटायला लागलं। तर अशा पद्धतीने हळूहळू एक सजावटीच्या वस्तू घरात येत आहेत। तुमचं पण दिवाळीची तयारी झाली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर यातली कुठली वस्तू तुम्हाला सर्वात जास्त आवडली तेही कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।